होळी आणि रंगपंचमी हा अगदी आपला आनंदाचा आणि उत्साहाचा सण. लहान मुलांबरोबर लहान होऊन अगदी मोठी माणसं देखील एकमेकांना रंग लावणे, एकमेकांना गुलाल लावणे, एकमेकांवर रंगाचे पाणी टाकणे असं करून आपला आनंद हा व्यक्त करत असतात. लहानांसोबत लहान होऊन अशा प्रकारे आपण आपला आनंद व्यक्त करताना आपण आपल्या केसांची, शरीराची आणि त्वचेची काळजी घेणं ही आपली एक मोठी अनिवार्य जबाबदारी आहे. यासाठी काय करावे बरे? अगदी सोपे आहे. होळी, रंगपंचमी या सणाच्या वेळी उष्णता, ऊन खूपच वाढलेले असते. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला त्या दिवशी शक्य तितके जास्त पाणी पिण्यास हवे. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे आपल्या त्वचेला, खास करून आपल्या चेहऱ्यावरच्या त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण गुलाब पाण्याचा स्प्रे चेहऱ्यावर नक्की मारावा. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील त्वचेची छिद्रे बंद होऊन रंगांचा, त्यामधील केमिकल्सचा धोका हा आपल्या त्वचेला होणार नाही. बरं, नुसतंच गुलाब पाण्याचा स्प्रे करून चालणार नाहीये, कारण ऊन हे प्रचंड असणार आहे. तर आपल्याला आपल्या त्वचेची 100% काळजी घेण्याची गरज आहे. ज्या व्यक्ती डेली बेसिसवर स्किन केअर रुटीन फॉलो करतात त्यांना माहितीच असेल की टोनर अथवा रोज वॉटरचा स्प्रे चेहऱ्यावर केल्यानंतर आपल्या त्वचेला सूट होणारे सेरम, त्यानंतर मॉइश्चरायझर व हाय SPF असलेले, म्हणजेच 30च्या वर SPF असलेले चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन लोशन लावणे हे अत्यंत गरजेचे आहे. याप्रमाणे आपल्या त्वचेची काळजी घेऊनच आपण रंगपंचमी खेळायला जावी. ज्या व्यक्ती डेली बेसिसवर स्किन केअर रुटीन फॉलो करत नाहीत त्यांनी मात्र आपल्या घरात उपलब्ध असणारे नारळाचे, म्हणजेच कोकोनट ऑइल अथवा तिळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल याचा वापर देखील ते करू शकतात. यापैकी कोणतेही तेल हे आपण चांगल्या प्रकारे आपल्या शरीराला, आपल्या त्वचेला लावून घ्यावे. फक्त त्वचेलाच नाही तर आपल्या केसांच्या मुळांना व पूर्ण केसांनाही या तेलाचा वापर करावा. मुलींनी, स्त्रियांनी अथवा आपल्या घरात असलेल्या लहानशा चिमुकल्या मुलींचीही वेणी घालून अथवा बन घालून छानशी हेअरस्टाईल करून द्यावी. रंगांचा वापर करताना आपल्या नखांना इजा होण्याची खूप दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या नखांना गडद रंगाची डार्क कलरची नेलपेंट जरूर लावावी. तसेच नखांच्या दोन्ही कॉर्नर्सना, क्युटिकल्सना वॅसलीन ही जरूर लावावे, जेणेकरून आपल्या नखांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल. रंग खेळून झाल्यावर घरी आल्यावर आपण कोणत्याही प्रकारचे गडद रंगाचे सुवासिक असे साबण वापरू नये, ज्यामध्येही केमिकल्सचा भरपूर प्रमाणात वापर केलेला असतो. त्यापेक्षा प्रत्येक घरात सहजतेने उपलब्ध असणारे बेसनचे पीठ, त्यात चिमूटभर हळद व योग्य प्रमाणात पाणी मिसळून गोलाकार पद्धतीने हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर मसाज करून नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाकावे. कोमट पाणी याचा अर्थ आपल्या शरीराचे जे तापमान आहे त्या तापमानाशी मिळते जुळते तापमान असणारे पाणी, ना खूप गरम ना खूप थंड. अशा प्रकारे चेहरा स्वच्छ धुवून झाल्यावर फेस पॅक मात्र नक्की लावावा, ज्यात आपण मुलतानी मिट्टी, रोज वॉटर, मध आणि 2-3 थेंब लिंबाचा रस याचा वापर करावा. हे मिश्रण कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपल्या चेहऱ्यावर, गळ्यावर, मानेला लावून ठेवावे. लक्षात ठेवा, हा पॅक पूर्णपणे सुकू देऊ नये. अर्धवट ओला असतानाच हलके हलके पाण्याचा हात मारून त्याला सर्क्युलर मोशन करून हळूवार पद्धतीने हा पॅक पाण्याने धुवून काढावा व नंतर स्वच्छ रुमालात बर्फाचा एक तुकडा ठेवून आपल्या चेहऱ्यावर, मानेवर जरूर फिरवावा अथवा रोज वॉटरचा स्प्रे जरूर मारावा. तसेच या दिवशी केसांची काळजी घेताना तुमच्या केसांना सूट होईल असा सौम्य प्रकारचा शॅम्पू व कंडिशनर वापरून केस स्वच्छ करावेत. लक्षात ठेवा, आपल्या घरातील लहान लहान मुलामुलींनाही त्या दिवशी चेहऱ्यावर, मानेवर, हातावर तेल लावायला विसरू नका. तसेच त्यांना भरपूर पाणी प्यायला द्या व आपल्या आहारात काकडीचा, थंड फळांचा समावेश नक्की करा. आपले सौंदर्य, आपले स्वास्थ्य हे नक्कीच आपल्या विचारांवर अवलंबून असते. आपल्या केसांची, आपल्या त्वचेची, आपल्या शरीराची काळजी घेणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. स्वतःवर प्रेम करा, निरोगी राहा, जेणेकरून सगळ्यांनाच तुम्ही हवेहवेसे वाटाल. नमस्कार.